मुंबई इंडियन्सला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी कोण हरावे आणि कोण जिंकावे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या टॉप 2 चे समीकरण पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून व्हिडिओ पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। काल झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला। यामध्ये सूर्यकुमार यादव, नमन धीर, ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला। प्रथम 5 सामन्यांमध्ये त्यांनी एका सामन्यामध्ये विजय मिळवला होता आणि 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता। तेथून कठीण संघर्ष करून मुंबई इंडियन्सने टॉप 4 मध्ये आपले पाऊल ठेवलेले आहे आणि दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने पहिले 4 सामने जिंकले होते। पहिले 4 सामने जिंकून देखील दिल्ली कॅपिटल्स या IPL मधून आता बाहेर पडलेले आहे। तर मुंबई इंडियन्सला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी कोणती टीम पराभूत व्हावी लागेल आणि कोणती टीम हरावी लागेल हे संपूर्ण गणित आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मुंबई इंडियन्स सध्या 4थ्या क्रमांकावरती आहे। गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे 4 संघ सध्या टॉप 4 साठी क्वालिफाय झालेले आहेत। तर टॉप 2 मध्ये कोण राहील हे आणखी सांगू शकत नाही। चारही टीमाकडे चान्स आहे टॉप 2 मध्ये राहण्याचा। मध्ये हे ॲडव्हान्टेज असते की जरी पराभव झाला तरी त्यांना अजून एक चान्स मिळतो फायनलमध्ये खेळण्याचा। तर मुंबई इंडियन्सचे 13 सामने झाले आहेत। 13 सामन्यापैकी 8 सामन्यांमध्ये विजय आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे 16 पॉईंट आहेत। तर मुंबई इंडियन्सचा सामना अजून एक शिल्लक आहे, तो 26 मे रोजी मुंबई विरुद्ध पंजाब या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना होणार आहे। तर मुंबई इंडियन्स कशा प्रकारे टॉप 2 मध्ये जाऊ शकते? सर्वात प्रथम मुंबई इंडियन्सला त्यांचा राहिलेला सामना पंजाब विरुद्ध जिंकायचा आहे। मुंबई इंडियन्सचे सध्या नेट रन रेट शानदार आहे आणि पंजाब किंग्स विरुद्ध त्यांना सामना जिंकायचा आहे आणि पंजाब किंग्सचा सामना एक त्यांचा राहिलेला आहे, तो दिल्ली कॅपिटल्स सोबत। यामध्ये पंजाबचा पराभव व्हावा आणि दिल्ली जिंकावी अशी आशा त्यांना करावी लागेल आणि वरील 2 टीमांपैकी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांपैकी कोणती तरी एक टीम त्यांचे राहिलेले दोन्ही सामने पराभूत व्हावे। चे सामने आहेत लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आणि बेंगलोरचा सामना आहे हैदराबाद आणि लखनौ सुपर किंग्स विरुद्ध। तर ते राहिलेल्या दोन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव व्हावा लागेल अशी त्यांना आशा करावी लागेल। तर असेच नाही मुंबई इंडियन्सचे टॉप 2 चे समीकरण। तर मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाऊन यावर्षी IPL जिंकेल का? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। मित्रांनो, आपण